वेलकम बॅक श्रोते हो. उपकार या शब्दाच्या अनुषंगाने शोच्या दुसऱ्या भागामध्ये आपण आहोत आणि आपण उपकार या शब्दाबद्दल आपले जे जगभरातले मान्यवर आहेत तर त्या मान्यवरांच्या सुंदर सुंदर कवितांचा आस्वाद घेत आहात, चारोळ्यांचा आस्वाद घेत आहात आणि त्याचे कसे वेगवेगळ्या प्रकारचे भाव आहेत ते आपल्या मान्यवरांनी त्यांच्या रचनांच्या माध्यमातून शब्दबद्ध करून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवलेले आहेत. आणि त्या अनुषंगानं आपण पुढच्या काही रचनांकडे वळणार आहोत. त्यापूर्वी मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की मी घराबाहेर पडलो नाही म्हणजे कोणावर केलेला नाही उपकार, माझा जीव वाचावा म्हणून झटणाऱ्यांना होऊ द्यायचा नाही मला माझा भार. मी घराबाहेर पडलो नाही म्हणजे कोणावर केलेला नाही उपकार, माझा जीव वाचावा म्हणून झटणाऱ्यांना होऊ द्यायचा नाही मला माझा भार. तर कोरोनाच्या अनुषंगानं ही मी चारोळी शब्दबद्ध केलेली होती श्रोते हो. आणि मी माझा जो आहे तो दुसऱ्या एका रचनेमध्ये लिहिलं आहे की जो तो उपकार केले समजून बोलून जातो, जो तो उपकार केले समजून बोलून जातो, टीका टिप्पणी घाव वेदना दूषणे देऊन जातो. जो तो उपकार केले समजून बोलून जातो, जो तो उपकार केले समजून बोलून जातो, टीका टिप्पणी घाव वेदना दूषणे देऊन जातो. उमजत नाही मला कोणता दोष माझा, उमजत नाही मला कोणता दोष माझा, विस्कटल्यावर सावरताना मी खचून जातो. उमजत नाही मला कोणता दोष माझा, विस्कटल्यावर सावरताना मी खचून जातो. किती गाळायचे रोजचे ते गुऱ्हाळ खुलाशाचे, किती गाळायचे रोजचे ते गुऱ्हाळ खुलाशाचे, समजावताना मनाला एक एक शब्द सलून जातो. किती गाळायचे रोजचे ते गुऱ्हाळ खुलाशाचे, समजावताना मनाला एक एक शब्द सलून जातो. टाळतो तरी हल्ली मी बोलणे माझ्या मनातले, टाळतो तरी हल्ली मी बोलणे माझ्या मनातले, कारण मधुर संवाद कटुतेतच बदलून जातो. टाळतो तरी हल्ली मी बोलणे माझ्या मनातले, कारण मधुर संवाद कटुतेतच बदलून जातो. आणि मी शेवटी असं लिहिलंय की शोधताना शांत एकांत कोपरा विसावण्यामजला, शोधताना शांत एकांत कोपरा विसावण्यामजला, अस्तित्वालाच माझ्या आडगळीत टाकून जातो. शोधताना शांत एकांत कोपरा विसावण्यामजला, अस्तित्वालाच माझ्या आडगळीत टाकून जातो, अस्तित्वालाच माझ्या आडगळीत टाकून जातो, आडगळीत टाकून जातो. तर हे उपकार आणि ही उपकाराची भावना, त्यामुळे होणाऱ्या मनाला वेदना, खूप अस्वस्थ करणारे हे क्षण असतात. जर का आपल्यावर कोणी उपकार करतं आहे असं आपल्याला वारंवार जर जाणवून दिलं असेल तर नाही का, त्या अनुषंगानं मी ही रचना लिहिलेली होती. आणि यासोबतच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या सुंदर सुंदर रचनांचा आस्वाद घेऊया, ज्यामध्ये सौमंगला चौरे मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलं आहे. सौमंगला चौरे मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून. उपकार शीर्षकाखाली की आई थोर तुझे उपकार नाही कधी विसरणार, तळहाताच्या फोडाप्रमाणे तुलाही आम्ही जपणार. आई थोर तुझे उपकार नाही कधी विसरणार, तळहाताच्या फोडाप्रमाणे तुलाही आम्ही जपणार. आयुष्याच्या या रणरणत्या उन्हात संस्कार दिले तो आम्हाला, आयुष्याच्या या रणरणत्या उन्हात संस्कार दिले तो आम्हाला, सुसंस्कारी मोत्यात कसे फेडू तुझे उपकार, सांग मोलाचे शब्दचार, कसे फेडू तुझे उपकार, सांग मोलाचे शब्दचार. तर खूप अप्रतिम सुंदर असे भाव या कवितेमध्ये होते की जसं तू आम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं तसं आम्हीही जपणार आहोत. आणि आई जिनं आयुष्याच्या रणरणत्या उन्हामध्ये संस्कार दिले, सुसंस्कारी मोती दिले, तर त्याचे उपकार फेडू कसे तूच सांग
खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये रंजना रघुनाथ भैसारे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. रंजना रघुनाथ भैसारे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय की आईवडिलांच्या उपकाराची परतफेड करू नको वृद्धाश्रमात. आईवडिलांच्या उपकाराची परतफेड करू नको वृद्धाश्रमात. नको देऊ अश्रू म्हातारपणी, त्यांच्या समान दुसरे दैवत नाही विश्वात. नको देऊ अश्रू म्हातारपणी, त्यांच्या समान दुसरे दैवत नाही विश्वात. स्वार्थापायी करू नको लाचार. स्वार्थापायी करू नको लाचार, त्यांच्या भुकेला नको देऊ आळा. स्वार्थापायी करू नको लाचार, त्यांच्या भुकेला नको देऊ आळा. नको करू तीर्थ जागो जागी वेड्या. नको करू तीर्थ जागो जागी वेड्या. पाषाण नव्हे ते जागृत दैवाचा असतो जिव्हाळा. पाषाण नव्हे ते जागृत दैवाचा असतो जिव्हाळा. जागृत दैवाचा असतो जिव्हाळा. असतो जिव्हाळा. तर आई वडील ज्यांच्या उपकाराची परतफेड त्यांना वृद्धाश्रमामध्ये पाठवून करू नका. त्यांना म्हातारपणी अश्रू देऊ नका, ते दैवत आहेत असं लिहिताना मॅडमने लिहिलंय की त्यांना लाचार करू नका. कारण एकेकाळी राजासारखं जगलेली ती माणसं, एकेकाळी स्वतः उपाशी राहून आपल्याला मोठं करण्यासाठी, आपल्याला शिक्षण देण्यासाठी, आपल्याला सेटल करण्यासाठी रात्रीचा दिवस करणारी ती माणसं आज रुपयासाठी लाचार. त्यांनी लाचार व्हावं आणि कुणासमोर? आपल्याच मुलांसमोर. यापेक्षा विकृती नाही की आपल्याच आईवडिलांना लाचार करणं, त्यांना तरसवणं, त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी अगदी भिकाऱ्यासारखी वेळ आणणं. आणि हे महापाप आहे आणि ज्याची फेडसुद्धा येते. कर्म आहे, जे रिटर्न येतं. जे द्याल तेच परत येतं, जे पेराल तेच उगवतं. छोटी छोटी घरामध्ये मुलं असतात आणि ती सर्व या गोष्टी पाहत असतात. उद्या भविष्य काळामध्ये ती अशी जेव्हा वागतील आणि तुम्ही त्यांना काही उपदेश सांगाल, तुम्ही त्यांना काही ज्ञान सांगाल, तेव्हा ते एका शब्दामध्ये विषय संपवतील. आम्हाला माहीत आहे की तुम्ही तुमच्या आईवडिलांशी काय केलं आहे, आम्हाला शिकवू नका. मग काय राहिलं? त्यामुळे जसं मॅडमनी म्हटलं आहे की स्वार्थासाठी त्यांना लाचार करू नका, त्यांना म्हणजे उपाशी ठेवू नका. इकडं तिकडं फिरण्यात अर्थ नाही, तर जागृत देवाचाच जिव्हाळा असतो. आणि अगदी खरं आहे की मतभेद असू शकतात, वाद असू शकतात. अगदी एका घरामध्ये राहणं सुद्धा कधी कधी शक्य नसतं. सगळं मान्य आहे, पण आपण किमान त्यांना आपल्या नजरेसमोर थोड्याशा अंतरावर किंवा एखाद्या वेगळ्या खोलीमध्ये ठेवून आपण त्यांची काळजी तर घेऊ शकतो. त्यांना कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही याबद्दल तरी खबरदारी घेऊ शकतो. ते ज्या थाटात जगलेले आहेत आयुष्य, तोच थाट जो आहे तो आपण त्यांना म्हातारपणी दिला पाहिजे. एक छोटं उदाहरण सांगतो मित्रांनो, की एखादी व्यक्ती असते, ती व्यक्ती आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी कामधंदा करते, नोकरी करते आणि ती व्यक्ती थकली, ती व्यक्ती वयस्कर झाली म्हणून ती रिटायरमेंट घेते आपल्या कामातून, आपल्या व्यवसायातून. तर ती व्यक्ती जेव्हा रिटायरमेंट घेते आणि ती व्यक्ती जेव्हा घरामध्ये असते, तर त्या व्यक्तीला काम होत नाही म्हणून ती बाहेर जात नसते, परंतु त्या व्यक्तीला घरात बसलं म्हणून खूप सारे टोमणे मारले जातात. घरातल्या कामावरून मारले जातात, त्यांच्या सवयीवरून मारले जातात. तुम्हाला काय काम आहे, तुम्हाला कुठं जायचं आहे, अशा प्रकारचे टोमणे मारले जातात. नम्र विनंती आहे, आपलं ते सहज बोलणं असू शकतं, परंतु त्या वयस्कर लोकांची ती सोसण्याची, ते ऐकण्याची क्षमता नसते. त्यांना खूप लागतं हो. म्हणून एक उदाहरणासाठी सांगतोय, ही एक व्यक्ती असते, ज्या व्यक्तीचा दिनक्रम असा असतो आयुष्यभराचा की सकाळी उठायचं, थोडंफार वॉकिंगला जायचं, फिरायला जायचं, किंवा सकाळी जो वर्तमानपत्र येतं तर ते वर्तमानपत्र, आणि त्यांना चहाची आवड असते, ते चहा घेत घेत वर्तमानपत्र वाचत असतात. पुढं मुलं मोठी होतात, नातवंड येतात, घर भरून जातं आणि
जेव्हा ते वयस्कर होतात, रिटायरमेंट घेतात किंवा कामधंद्यातून व्यापातून मुक्त होतात आणि जेव्हा वर्तमानपत्र येतं ना, तेव्हा ते असं म्हणतात की आधी तू पेपर वाच. ही त्यांनी स्वतःशी केलेली तडजोड असते. ते वर्तमानपत्र तुम्ही आधी वाचलं का किंवा त्याने आधी वाचलं का, त्या वर्तमानपत्रामध्ये काही बदल होईल का? त्या वर्तमानपत्रातले शब्द थोडेच पुसले जाणार आहेत. 10-15 मिनिटं तुम्हाला उशीर झाला म्हणून तुम्हाला काय फरक पडणार आहे? ते जरी म्हणत असले तरी कधीही त्यांना म्हणा की तुम्ही तुमच्या रुटीनने चाला, आम्ही तुमच्या रुटीनशी ॲडजस्ट करू. तुम्ही जे पूर्वीपासून करत आलेला आहात ते करत राहा. कडक इस्त्रीची कपडे घालणारा माणूस जेव्हा बिगर इस्त्रीची, इस्त्री न करता कपडे घालायला सुरू करतो, मला कुठं बाहेर जायचं आहे, मला कोण आता बघणार आहे, मला कुठे ड्युटीला जायचं आहे, मला कुठं कामधंद्याला जायचं आहे, असं जेव्हा तो हसून म्हणतो, तेव्हा त्या व्यक्तीला जाणीव करून द्या की तुम्ही आजही तसेच आहात जसे पूर्वी आहात. तुम्ही कपड्याला इस्त्रीही केलीच पाहिजे. तुम्ही पहिल्याच सारख्याच शानमध्ये जगला पाहिजे आणि तिथं आम्ही तुमच्याशी कॉम्प्रोमाइज करणार नाही. जी तुमचं रुटीन होतं ते रुटीन तुम्ही पाळलं पाहिजे. तुम्ही उठा, तुम्ही पेपर वाचा, आधी तुम्ही, आणि मग बघा की तुम्हाला किती समाधान मिळते. गोष्टी खूप छोट्या छोट्या असतात, आपण त्याला इग्नोर करतो. जरा 2 मिनिट पेपर बघू, आधी चहा मला द्या, तुम्हाला कुठं जायचं आहे, तडकाफडकी अगदी तोंडाला वाटेल ते बोलतो, हर्ट करतो, दुःखी करतो आणि आपण बाहेर निघून जातो. ती व्यक्ती झुरत असते, ती व्यक्ती आतून तुटत असते. त्यांचं आयुष्य आपण कमी करत असतो आपल्या शब्दामुळं, आपल्या असल्या बोलण्यामुळं. आणि आपल्याला, ज्याने आपल्याला जन्म दिला, ज्याने आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्यांचं आयुष्य कमी करण्याचा खरंच आपल्याला अधिकार आहे का हो? आपल्याला हा अधिकार दिला कुणी? की त्यांनी स्वतःशी कॉम्प्रोमाइज करावं, त्यांनी स्वतःच्या इच्छा माराव्या, त्यांनी स्वतःचं मन मारावं, त्यांनी स्वतःची हौसमौज टाळावी, नजरेसमोर आवडलेली आणि सर्वात प्रिय असलेली गोष्टसुद्धा त्यांनी त्यागावी. का तर माझ्या लेकरांना कमी पडेल. आणि जेव्हा हे सर्व करून जेव्हा त्यांची वेळ येते की मुलांनी आपल्याला हे करावं असं मनातून वाटण्याची, तेव्हा त्यांना आपण इतक्या दूर करतो. खरंच का आपण एवढे वाईट आहोत? खरंच का आपण इतके कृतज्ञ आहोत? आपण बाहेर मोठेपणा मिरवताना लाखो रुपये खर्च करतो. आपण बाहेर फिरायला गेल्यानंतर पैशाचा विचार करत नाही. आपण इतरांशी बोलताना लोकांनी आपली वाहवा करावी, लोकांनी आपलं गुणगान गावं म्हणून आपण किती प्रेमाने त्यांच्याशी बोलतो. मग हे कोण आहेत की ज्यांनी जन्म दिला? हे कोण आहेत जे तुमच्यासोबत आहेत? हे कोण आहेत जे तुमच्या कुटुंबात तुमच्यासोबत रोज राहतात? आणि त्यांनी तुमचं काय ऐकावं? नाही का? खूप सारे प्रश्न आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि कृती ही खूप छोटी आहे जी सकारात्मक असली पाहिजे. कृती ही खूप छोटी आहे ज्या कृतीनं इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे. कृती ही खूप छोटी आहे जी कृती केली तर आपण ती मिळवण्यासाठी वाढवू शकतो, कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू फुलवू शकतो. कृती खूप छोटी असते, इतरांकडून बाहेर जाता जाता आपण वेळेवर करू शकत नाही. एवढं म्हणणं दुसऱ्या व्यक्तीवर दिवस बनवण्यासारखं आपण एकच करू शकतो. दिवसभर ते विचार करतात आपण की माझी किती काळजी, आपण चांगलं राहू शकतो, माझी मुलं कशी आहे, दॅट इज विदाउट एक्सपेक्टेशन. या वयात सुद्धा कोणत्याही अपेक्षेची काळजी कर, काही लागत. जिथं जिथं अपेक्षा केलेली तिथं तिथं उपेक्षेचा सामना करावा लागलेला आहे. तिथं तिथं उपेक्षा झालेली आहे आणि अपेक्षा भंगाचं कोणाला काय हवं काय नको हे विचार. कारण तुम्ही जेवढ्या जास्त अपेक्षा त्याचं रिटर्न जेव्हा त्याची पूर्तता होणार नाही तेव्हा कल्पनेच्या बाहेर खचून जाईल. त्याचं निराश होऊ, आपण हताश होऊ, आपण उदास होऊ, आपल्याला हे जगच नकोसं वाटेल. इथं सगळीकडे नकारात्मकता आहे अशी आपली सकारात्मकता निर्माण होते. म्हणून जीवन सहज छोट्या अपेक्षा आजारापासून दूर राहतो किंवा कारण आशीर्वाद भावनेने एखादी गोष्ट, आशीर्वाद ही अशी शिकपणे समोरून आपल्याला ज्याच्या जोरावर पद्धतीचं माणूस परत मिळणार यशस्वी तर होतो, निरोगी तर राहतो, त्यासोबतच आपुलकी समाधानी आणि जे आपल्याला कमवायचं जसं की आपल्या फॅमचं टॅगलाईन आहे जीवनाचा प्रवास हा पुढे
आनंद लोटा आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज जसं की आपल्या 107.8 FM चं tagline आहे की आनंदी राहा, आनंद तुमच्या लोटा. आवडीच्या आणि शो मध्ये श्रोते हो, आहात. तुम्ही घड्याळ म्हणजेच पाहिलंय हा का? खेळ शब्दांचा बघता बघता या कविता तुमच्या व चारोळ्यांच्या अप्रतिम आणि शोमध्ये. सुंदर अशा कुठेही जाऊ नका. रचनांचं भेटूया सादरीकरण छोट्याशा करता करता break नंतर. तुमच्याशी गप्पा मारता मारता कळलंच नाही की आपली वेळ संपत आलेली आहे. इच्छा खूप असते. तुम्ही एवढं सुंदर लिहिता. तुमच्या रचनांमधील एक एक शब्द बोलका असतो. एका एका शब्दांचा अर्थ गहिरा असतो आणि ते शब्द आपल्या सर्व श्रोत्यांना जगण्याची एक नवी उभारी देत असतात. जगण्याची नवी दिशा देत असतात. जीवनाची वेगवेगळे जे रंग आहेत, जीवनाची वेगवेगळी रूपं आहेत, ते सर्व उलगडून दाखवत असतात. नैराश्यावर आशेने मात कशी करायची, दुःखांवर सुखाने मात कशी करायची, आनंदात कसं जगलं पाहिजे, समाधानी कसं राहिलं पाहिजे, या सर्व पैलूंना स्पर्शून जाणाऱ्या आपल्या अप्रतिम अशा रचना आणि आपला हा FM चा शो रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM हा खेळ शब्दांचा हा शो. आणि श्रोते हो, मला आजच्या शोपुरती तुमची रजा घ्यावी लागते आहे. हो, पण मी तुम्हाला भेटायला पुन्हा येईन पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता नवीन मान्यवरांसोबत आणि नवीन विषयासोबत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा, RJ कैलास सोबत.